खऱ्या अर्थानं हुक करण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे दाद देखील मागितली, परंतु पहिल्याच बॉलवरती टप्पा पडला. तदनंतर थोडासा अनएक्सपेक्टेड बाउन्ससुद्धा पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पहिल्या बॉलवरती धावा येत नाहीये. निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. एका बाजूला मार्शल मुलखानाव, दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर श्रीराम वावे. या दोन्ही संघादरम्यान ही क्रिकेटची लढत आपल्याला पाहायला मिळते. नवतरुण स्पोर्ट क्लब खानाव व त्याच वेळेला आपण पाहिलं तर नवतरुण मित्रमंडळ खानाव यांच्या वतीनं आयोजित केलेली ही स्पर्धा NSC चषक 2025 पर्व 9 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गेली 8 पर्व खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडली आणि आता हे 9वं पर्व सुरू झाले. आजचा पहिला दिवस. आजच्या पहिल्या दिवसातील टोटल 14 सामने आहेत, त्यापैकी पहिले 7 सामने कंप्लीट झाले आणि आता 8वा सामना हा आपल्या भेटीला आलेला आहे. काही संघ जिंकले, काही संघ या स्पर्धेमध्ये पराभूत झाले आणि आता नक्कीच सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिले की ग्रामीण क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द सिरीज कोण होणार, बाईक जी आहे ती कोण जिंकणार, याकडे सर्वांचं लक्ष आणि त्यासाठी हे प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुशांत मैदानावरती आलाय. त्याने पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी निर्धाव टाकला होता. दुसऱ्या बॉलवरती खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एक धाव घेतली. इथे मारायचं होतं अगदी हलक्या हाताने, परंतु चेंडू अगदी गेला मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती जातोय. तोपर्यंत दोनही खेळाडूंनी या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या साह्यानं धावफलकावरती धावा 3 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण आपण जगामध्ये दाखवतोय. खूप चांगल्या पद्धतीची क्वालिटी आणि त्याच वेळेला जर कोणी नवीन असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लो फुल टॉस. त्या ठिकाणी रनआउटची संधी होती, पण तो पहिल्याच अटेम्प्टमध्ये चेंडू गॅदर केला नाही आणि दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील पूर्ण केल्या. बघा, क्रिकेटची स्पर्धा मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही अशा धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल करू शकत नाही आहेत. जिंकायचं असेल तर इथे धावा मात्र वाचवणं गरजेचं आहे. अशा वेळेला आपण पाहायला गेलं तर जिथे 1 धाव होती त्या एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं आणि 2 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा बदलाव होतोय. 5 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. सामना हा 4 षटकांचा आहे. त्यापैकी पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे आणि या षटकामध्ये नक्कीच प्रत्येक संघाचा हा एक मानस असतो की आम्हाला 15 ते 20 धावा घ्यायच्या आहेत. परंतु आता इथे परिस्थिती पाहिली तर श्रीराम वावे संघ प्रथम बॅटिंग करत असताना 4 बॉलवरती 5 धावा. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच नक्कीच आमच्या दिशेने वळत आहेत आणि सांगतायत की हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. 1 धाव वाढणार आहे. 6 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. अगोदरच्या मॅचमध्ये पाहायला गेलं तर अतिरिक्त उच्चांक या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच PPA कुरुळ 79 या धावसंख्येचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगानं जाते परंतु चेंडू 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर येतोय, अर्थातच चौकार. महिना तदनंतर येणार आहे फेब्रुवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये क्रिकेटची खमंग मेजवानी सर्वांच्या भेटीला येते आहे. कारण आपल्या खऱ्या अर्थानं आवडीची स्पर्धा ग्रामीण प्रीमियर लीग डे नाईट्स फॉर्मॅटमध्ये याच महिन्याती पाहायला मिळणार आहे. ओहो, हलक्यातनी जस्ट स्टिअर करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला. तदनंतर थोडीशी उचली प्राप्त केली आणि पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. 1 ओव्हर्स नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 10 अशी मात्र पोहोचलेली आहे. जिंकायचं असेल तर येणाऱ्या या 3 ओव्हर्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने विस्फोटक फलंदाजी करावी लागणार आहे. कारण मार्शल मुलखानो संघाला सुद्धा मग डेची स्पर्धा असेल, नाईटची स्पर्धा असेल, दोनही फॉर्मॅटचा खूप चांगल्या पद्धतीने अनुभव आहे. या मैदानावरती कित्येक वेळा त्यांचा चांगला परफॉर्मन्स आपण स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे. त्याच्यामुळे इथे जिंकायचं असेल ना तर खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रत्येक ओव्हर्समध्ये या ठिकाणी धावांची लयलूट करणं हे मार्शल मुलखानो संघाला या ठिकाणी नक्कीच गरजेचं आहे. मग श्रीराम वावे असेल किंवा मार्शल मुलखानो असेल, दोनही संघ या ठिकाणी आता प्रयत्न करणार आहेत. या ठिकाणी अतुल पाटील घोटवडे यांच्या माध्यमातून LED स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आणि तदनंतर आपण पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यातील नंबर 1 स्कोरर दरणे गुरुजी. खरं तर प्राथमिक शाळेवरती ते सुद्धा शिक्षक आहेत, परंतु क्रिकेटची प्रचंड आवड आणि त्याचमुळे आमच्या समवेत अगदी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे रेकॉर्ड्स किंवा त्यांचं या ठिकाणी अपडेट करणं असेल हे आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज मैदानावरती ओमकार चव्हाण पाहायला मिळतोय.
भरपूर वर्षांचा अनुभव आहे, यंग टॅलेंट आहे, परंतु टप्प्यावरती नियंत्रण आणि त्याच वेळेला फलंदाजाला या ठिकाणी बीट करण्याचं काम तो सातत्याने करत असतो. परंतु आज या नाईटच्या स्पर्धेमध्ये कसा खेळ असेल. पहिला बॉल, बॅटची एज घेतली, चेंडू फ्लाइंग स्लिक मधून लॉंग स्टॉपच्या दिशेनं पहिल्याच बॉलवरती येतोय, एक सुपर हिट चौकार. बघा या ठिकाणी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्रजी ठाकूर साहेब, उपाध्यक्ष निलेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून वैभव भोईर यांनी कॅच पकडलं, 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येकी. ओहो, बॅकफुटला गेला, खूप चांगल्या पद्धतीने स्लाइस केले, पाठवलंय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, कव्हरमध्ये हा चेंडू येतोय चौकार. खेळत असताना पॉवर प्लेचं षटक, त्याच्यामध्ये फक्त 10 धावा घेतल्या, परंतु जेव्हा क्षेत्ररक्षण या ठिकाणी विखुरलं, पहिल्याच 2 बॉलवरती 2 चौकार लगावल्यानंतर इथे संघाची धावसंख्या दफलकावरती 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. अशाच पद्धतीने एक चांगला टेम्परमेंट सेट करावं लागेल आणि तो प्रयत्न श्रीराम वावे नक्कीच या ठिकाणी करत आहे. मनीष आणि कुणाल ही जोडी चांगल्या पद्धतीने फटका या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. स्क्वेअर ड्राइव्ह, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर ओव्हर द रोप येतोय, पुन्हा एकदा चौकार. बॉलवरती 5-6 तर लगावले, परंतु आता आपण या ठिकाणी पाहिलं तर या फलंदाजांना पहिल्याच 3 बॉलवरती 3 चौकार मनीषच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाले. आता येणाऱ्या 3 बॉल्सवरती इथे काय होणार हे पाहण्यायोग्य असेल. पहिलेच 3 बॉल नक्कीच थोडंसं महाग ठरलंय, धावांवरती अंकुश लावावा लागणार आहे. जिंकायचं असेल किंबहुना या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर इथून मात्र कमबॅक करावा लागणार आहे. कारण प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज अक्षरशः या ठिकाणी प्रत्येक एरियामधून धावा काढण्याचा प्रयत्न करतोय. कधी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, कधी आपण पाहिलं तर या ठिकाणी ऑनसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा ओमकार चव्हाण. ओहो, टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली आतमध्ये टर्न करण्याचा प्रयत्न केला. फलंदाजाला मात्र इथे फुटवर्क मुवमेंट पाहायला मिळालं नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. आणि म्हणून समालोचक सातत्यानं म्हणत असतात की जसं मोबाईलमध्ये नेटवर्क महत्त्वाचं आहे तसं क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्त्वाचं आहे, आणि ते मात्र फुटवर्क इथे पाहायला मिळालं नाही आहे. आणि त्याचाच फायदा घेत इथे ओमकार चव्हाणने मात्र अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. चांगला फटका घेऊन काढलेला आहे, कार्पेटचा आधार घेतला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक वेगानं येतोय, एक सिंगल धाव घेतली कंप्लीट, परंतु एका धावेवरती संतुष्ट झाली आहेत. 2 ओव्हरचा इथे मात्र खेळ अजून झालेला नाहीये, एक चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहेत. पहिले 5 बॉल्स कंप्लीट झालेत, 23 धावा धावफलकावरती. या ठिकाणी महिलांसाठी जो राखीव मंडप आहे त्या ठिकाणी सुद्धा बहुसंख्येनं आमच्या खानाव गावातील सर्व महिला दिसत आहेत, त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय. खानाव बस संघ कधी लागतोय, त्यांची मॅच आम्ही कधी पाहतोय आणि त्यासाठी ते आतुरतेने वाट पाहत आहेत आणि नक्कीच तो सामना तुमच्या भेटीला लवकरच येईल. ओहो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटचा पुन्हा एकदा आधार घेतला, एक सिंगल धाव पूर्ण केली, एका धावेवरती संतुष्ट व्हावं लागते. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक मॅचला दर्णेगुरुजी आम्ही जे सामनावीराचा जे चषक देतोय, या सामनावीरच्या चषकामध्ये चामुंडा देवीचा फोटोसुद्धा आहे. आणि खऱ्या अर्थानं आमच्या खानाव गावामध्ये नवसाला पावणारी देवी, प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारी देवी म्हणून चामुंडा देवीचा आम्ही अगदी थाटामाटानं, गुण्यागोविंदानं, आनंदानं, उत्साहसुद्धा या ठिकाणी उत्सव साजरा करतो. आणि त्या चामुंडा देवीचा फोटोसुद्धा आम्ही सन्मानचिन्ह याच्यामध्ये ठेवलेला आहे. आणि याचं सर्व क्रेडिट हे मात्र आयोजकांना जातं, ज्यांच्या माध्यमातून नवीन नवीन संकल्पना दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज गोलंदाज मैदानावरती आलाय, तो म्हणजेच एक वेगवान जलदगतीचा गोलंदाज सागर गायकर मैदानावरती आलाय. प्रचंड वेग आहे, जरी आपण त्याचा रनअप पाहिला तर साधारणतः 10 ते 12 पावलांचा रनअप आहे, परंतु खूप चांगले. पण जेव्हा रिलीज मुवमेंट येतो त्यावेळेस एक जबरदस्त त्या ठिकाणी स्पीड तो जनरेट करतो आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला बीट करण्याचं काम करतोय. परंतु या डी फॅक्टरमध्ये पाहूया कशा पद्धतीने फलंदाज बॅटिंग करेल. येणाऱ्या अजून देखील 2 ओव्हर्स इथे शिल्लक आहेत, त्यातील तिसरी ओव्हर.
पहिलाच बॉल मोठा या ठिकाणी फटका मारण्याचा प्रयत्न आणि खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं. कौतुक करावं लागेल, आपल्या संघासाठी या ठिकाणी धावा सेव्ह करण्याचं काम केलंय. मी नेहमीच म्हणत असतो की आयुष्यामध्ये आपण किती पैसा कमवला त्यापेक्षा किती वाचवला हे फार महत्त्वाचं, आणि क्रिकेटमध्ये सुद्धा किती धावा काढल्या त्यापेक्षा किती वाचवल्या याकडे लक्ष देणं गरजेचं. काय रिप्लायमध्ये सुद्धा या ठिकाणी टिपलं गेलं, कारण मी कॅमेऱ्यावरती बसून या पद्धतीने काम करणं हे सोपं नव्हे आहे, आणि हे सर्व क्रेडिट नक्कीच ड्रीम्सगेट.in यांच्या माध्यमातून केलं जाते. इथे मात्र बॅटची हलकीशी कडा घेतली इनसाइड एज, आणि इथे फर्निचर मात्र रजिस्टर झाले. फलंदाज बाद होतोय. किंवा मार्शल मुलखानवा संघ असेल, दोनही संघांच्या अर्थातच जी टी शर्ट पाहिली तर अट्रॅक्टिव्ह टी शर्ट आहेत, आणि आताचा जमाना आपण पाहायला गेलं तर प्रत्येक संघाचं आपल्याला एक चांगल्या पद्धतीने टी शर्ट पाहायला मिळतं, आणि त्यापैकी दोघांची टी शर्ट पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीने आहेत. क्रिकेट म्हटलं की त्याच्यामध्ये तुमची ट्रॅक पॅन्ट, तुमचा टी शर्ट, तुमचे शूज, तुमच्या कॅप, बरंच काही आता या लेटेस्ट जमान्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वी असं काहीच नव्हतं, कोणाच्या पायामध्ये चपला पण नसायच्या, अंगावरती घालायला कपडे व्यवस्थित नसायचे, फाटलेले कपडे असायचे. परंतु आता या बदलत्या जमानुसार आधुनिक क्रिकेटमध्ये आपल्याला बरंच काही ॲडव्हान्समध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा सागर राईट मोर द विकेट स्ट्राईक इनवरती नवीन फलंदाज योगेश गायकर. पहिलाच बॉल इथे मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉल मारण्याचा प्रयत्न केला, परंतु पूर्णपणे फलंदाजापासून आपली लाईन दूर ठेवण्याचा प्रयत्न सागर गायकरच्या वतीनं पाहायला मिळाला. 3 बॉल कंप्लीट झाले, धावफलकावरती धावा स्थिर आहेत, त्या म्हणजेच 25 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. प्रथम बॅटिंग करत असताना श्रीराम वावे संघ. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला सरळ भिरकावून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक ह्यूज 6. गाणं आमच्या डीजे मास्टरनं प्ले केलं. योगेश तिकडे पेनकर आणि इकडे योगेश गायकर. योगेश नावाचे खेळाडू नक्कीच चांगले खेळणारे असतात. मग योगेश पवार असेल, योगेश पेनकर असेल, योगेश गायकर असेल, योगेश शेळके असेल, हे बरेचसे योगेश आपल्याकडे चांगल्या पद्धतीने खेळ करत असतात. आणि त्यापैकी वावे संघाचा योगेश गायकर त्याच्या बॅटमधून एक उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला, आणि धावसंख्येने नक्कीच भरारी घेतली आहे. 31 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा सागर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, पूर्णपणे वाईड लाईनला पकडून या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला, आणि खऱ्या अर्थानं कमबॅक कशाला म्हणतो हे सागर गायकरने दाखवून दिलंय. दोन्ही संघ आपापसात भिडत आहेत. जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये आव्हान टिकून राहणार आहे. हारणाऱ्या संघाला मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेची 1 वर्ष वाट पाहावी लागेल, म्हणून इथे ही संधी आहे, या संधीचं सोनं करावं लागेल. ओहो, टप्पा पडला, तदनंतर इथे फुटवर्क मुवमेंट पाहायला मिळत नाहीये, शफल होत नाहीयेत, फलंदाज फक्त जागेवर मारण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि त्याचमुळे पूर्णपणे या ठिकाणी फायदा घेतल्या, आणि बघता बघता 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला, आणि धावफलकावरती 31 धावा. बघा, एका षटकाराचा अपवाद वगळता सागर गायकरने आपल्या गोलंदाजीवरती असलेलं वर्चस्व, प्रभुत्व, कौशल्य, गुणवत्ता, दारिष्ट्य, आत्मविश्वास, सर्व काही गोष्टी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि आपल्या षटकामध्ये एक षटकार देऊन सुद्धा फक्त 7 धावा त्याने मात्र खर्च केल्यात. येणाऱ्या आता अंतिम ओव्हर, या अंतिम ओव्हरमध्ये किती धावा खर्च करणार किंवा किती धावा श्रीराम वावे संघ काढणार, एक चांगलं टफ टार्गेट आपण पाहायला गेलं तर या षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा मात्र घ्याव्या लागतील, तरच मात्र एक चांगला टफ टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही मात्र देऊ शकता. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला संदीप पाडेकर पुरस्कृत श्री भैरवनाथ उसर, आणि दुसऱ्या बाजूला जय भारत वेलवली. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल, जेव्हा मध्यांतर होईल तेव्हा मात्र आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉक्स करण्यासाठी यायचं आहे.
त्याचा अंतिम ओव्हरसाठी चेतन भोईरला या ठिकाणी आमंत्रित केलंय. चेतन भोईरवरती आता संपूर्ण जबाबदारी ठेवलेली आहे, ते म्हणजेच मार्शल मुलखानव संघाच्या कॅप्टनने, आणि तो जबाबदारी कशा पद्धतीने पेलणार हे सुद्धा पाहण्यायोग्य असेल. कारण अंतिम ओव्हर आहे. या अंतिम ओव्हरमध्ये श्रीराम ऑवेस संघाचे फलंदाज आता अक्षरशः एक विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती सरळ भिरकावून दिलंय सीमारेषेच्या दिशेनं. महिलांना या ठिकाणी सलामी करत असताना चेंडू सीमारेषे पार येतोय, षटकार. जे मला सांगत आहेत की या स्पर्धेमधील 50वा षटकार हा योगेशच्या बॅटमधून आता लागलेला आहे. म्हणजे 50 षटकार आतापर्यंत पूर्ण झालेत. फलकावरती धावा आलेल्या ते म्हणजेच 37. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी चेतन चांगला फटका घेऊन काढलेला आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु एका धावेवरती संतुष्ट झालेले आहेत. आणि कालच्या दिवशी सुद्धा या मैदानावरती सर्व मंडळी आली होती. त्यांनी एक अंदाज बांधला होता की ड्यू फॅक्टर आहे, त्याच्यामुळे मॅच ह्या लो स्कोरिंग पाहायला मिळतील. परंतु दर्णे गुरुजी मैदानावरती आपण प्रत्येक सामना बघा उलटं काहीतरी पाहायला मिळते. मग 73 धावा, 79 धावा, म्हणजे अंदाज पूर्णपणे फेल ठरला. काल बरीचशी चर्चा रंगली होती की ड्यू फॅक्टर आहे, धावा थोडासा कमी होतील, चेंडू ओलसर होत आहे, परंतु चित्र मात्र काहीतरी वेगळंच पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चेतन आपल्या षटकातील दुसरा बॉल चांगला कमबॅक केलाय. योगेश गायकर स्ट्रायकिंग एंडवरती चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर केली कंप्लीट. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमा फार फरार येतोय, चौकार. मैदानावरती दोन्ही खेळाडूंच्या मधून बरोबर चेंडू योगेशने मात्र सीमा पार पोहोचवला. 4 धावेच्या साह्याने 42 धावा धाफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु इथे फटका फसलाय. स्वतः गोलंदाज तिथे गेला. एक धाव केली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी जरूर आहे, परंतु इथे स्वतः कुणालने मात्र थांबवलं नाही. कुणालने आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु अशा वेळेला आता या येणाऱ्या 2 चेंडू मागे तुम्हाला चांगली फटकेबाजी करावी लागेल. धावसंख्या 43, एक गडी बाद, 2 चेंडू अजून शिल्लक असतील. लास्ट 2 बॉल रिमेनिंग ऑफ द लास्ट ओव्हर. चांगला फटका घेऊन काढलेला आहे. कुणालने आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि इनसाइड आउट चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. NSC ब्रँडेड, षटकार. चेतन आपल्याला पाहायला मिळतोय आणि अंतिम बॉल असेल या पहिल्या इनिंग मधील अंतिम बॉल. आणि पुन्हा एकदा चेतन चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवले जरूर, परंतु लँड मात्र कुठे होणार. क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र चेंडू सीमा पार होतोय. शेवटच्या बॉलवरती षटकार.
टॉस पुन्हा एकदा हेड. वेलोरी संघ जिंकलेला आहे. निर्णय सांगायचा आहे. फील्ड फर्स्ट घेतो. चेतनदाशी आपण चर्चा करूया. वेळ आहे आपल्याकडे. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये तब्बल 8 पर्व आपण पूर्ण झाली आहे, तर 9वं पर्व या ठिकाणी चालू केले. आणि तसं पाहायला गेलं तर या अलिबाग तालुक्यामध्ये एकमेव अशी आपण स्पर्धा पाहतोय ज्या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटामध्ये आपण एक फायनल दिलं आहे आणि ओपनच्या गटामध्ये तसेच मॅन ऑफ द सिरीजला दोन्ही गटांमध्ये आपण बाईक ठेवलेले आहेत. तर या स्पर्धेविषयी 2 शब्द. या स्पर्धेत खेळायला आम्हाला नेहमीच आनंद वाटतो. पहिल्या स्पर्धेपासून आम्ही इथे सहभागी होतो आहे आणि आमचं नाव प्रत्येक वेळी न सांगता न चुकता या स्पर्धेत घेतलं गेलेलं आहे. आणि मैदानाबद्दल बोलायचं झालं तर मैदान अप्रतिम आहे. अप्रतिम मैदान आहे आणि ह्यासाठी जितीन दादाचं आणि आप्पांचं खूप खूप आभारी आहोत आम्ही. धन्यवाद. तर या ठिकाणी टॉस जिंकलाय तो म्हणजेच जय भारत वेलवेली संघानं आणि इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू निशांत. पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहतोय जवळपास घडामध्ये रात्रीचा 1 वाजला आहे तरीसुद्धा रसिक प्रेक्षक जे आहेत हे आपल्या जागेवरून हललेले नाही आहेत. आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जिथे महिलांसाठी राखीव जागा जी आहे पॅव्हलियन जे आहे तिथे सुद्धा महिला ज्या आहेत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खास करून खानाव गावातून महिला ज्या आहेत कारण खानाव उपसंघ जो आहे अजून या स्पर्धेमध्ये आव्हान जे आहे आपलं टिकून ठेवून आहे आणि त्यांचा सामना थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. तर तो सामना पाहण्यासाठी खास करून महिला वर्ग जो आहे इथे आवर्जून उपस्थिती दाखवतोय. वळतोय खेळपट्टीवर जिथे आपण पहिल्या फेरीचा अंतिम सामना पाहतो आणि या अंतिम सामन्याचा दुसरा डाव मैदानात थोड्याच वेळात सुरू होईल. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं होतं श्रीराम वावे या संघाने प्रथम फलंदाजी करताना तर डावाला सुरुवात झाली. पहिला चेंडू खराब दर्जाचा आपण पाहिला. पंचांनी या चेंडूवर आक्षेप नोंदवला अर्थात नो घोषित केलंय. मोसम मस्ताना आणि चेंडू खराब टाकला गरज नसताना अर्थात खराब चेंडूने सुरुवात होतीये श्रीराम वावे या संघाची आणि श्री गणेशच्या होते मार्शल मुलखानावा संघाचा. तत्पूर्वी मी पहिल्या डावाचा जो स्कोअर बोर्ड आहे हा सांगू इच्छितोय. धरणे सरांच्या माध्यमातून जी काही माहिती मिळाली त्यातून जो स्कोअर कळवण्यात आलाय 55 धावा 1 गाड्याच्या मोबदल्यात जमा केल्या होत्या श्रीराम वावे या संघाने. त्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात निश्चितपणे झाली आहे मार्शल मुलखानावा या संघाची. पहिला चेंडू नो आल्यानंतर फ्री हिट पद्धतीचा चेंडू जर म्हटलं तरी चालेल परंतु याचा फायदा जो आहे हा हवा तसा उठवता आला नव्हता. फलंदाज रजत गायकर याला मागच्या चेंडूवर सुद्धा 1 धाव अशा पद्धतीने काहीशी संयमी सुरुवात आपण पाहतोय. संघाचं नाव आहे मार्शल मुलखानावा. इथे हा ओव्हरपिच चॅलेंजचा चेंडू आणि या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळाला तब्बल अर्धा डझन. प्रत्येक संघामध्ये कोणता खेळाडू बाइंडिंग फॅक्टर असतो तर मार्शल मुलखानावा संघाचा खऱ्या अर्थानं बाइंडिंग फॅक्टर जो आहे हा चेतन भोयर. इथे फटका फसलाय आणि फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतोय गोलंदाज आणि फलंदाज चेतन भोयर. बॅक टू द पॅव्हेलियन. तेरा 15 असं प्रदर्शन आपण मैदानात पाहिलं कारण याच्या आधीच्या चेंडूवरच चेतनच्या बॅटमधून सुंदर असा षटकार आला होता. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेलबाद करून तंबूचा रस्ता मात्र दाखवलाय. आधीचा चेंडू तुझा तर नंतरचा चेंडू माझा असं काहीचं चित्र मात्र रंगलंय. एका गाड्याच्या मोबदल्यात आपण पाहिलं मार्शल मुलखानावा संघाची आतापर्यंतची धावसंख्या 1 बाद 9.
समसमान अशी सुरुवात आपण पाहिली. चेतन भोईर याच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय. फलंदाजांनी लवकर यायचं आहे. मुळखानाव संघाला विनंती असेल की आपला पुढचा बॅट्समन जो आहे ह्याला तयार ठेवायचा आहे आणि फलंदाज बाद झाल्यानंतर त्वरित पाठवायचा आहे. तसेच 12वा खेळाडू पाठवायचा आहे मार्शल मुळखानाव संघ. नवीन फलंदाज चेतनचाच बंधुराज हर्षद खेळपट्टीवर वन डाऊन पोझिशनवर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. त्याला मारा करतोय श्रीराम वावे संघाच्या माध्यमातून. अर्थात श्रीमेश गावण गोलंदाजी करत होता. फुलरलेनचा चेंडू होता. नकल डिलिव्हरीचा हलकासा प्रयत्न होता आणि या चेंडूवर आलाय सुंदर असा चौकार. चौकार आला त्यामुळे सामना अजूनही समान अवस्थेत आहे. त्यामुळे कोणता संघ बाजी मारेल हे सांगणं काहीसं कठीण असेल. सुंदर सामना, अटीतटीचा सामना, दोनही तुल्यबळ असे संघ. रिव्ह्यू अच्छा, तर ओव्हर वेस्ट साठी पंचांनी या चेंडूवर रिव्ह्यू मात्र मागितलाय. तिसरे पंच नक्कीच त्याची पाहणी करतील. नवतरुण स्पोर्ट्स क्लब आणि नवतरुण मित्रमंडळ खानाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा पर्व 9 स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय अनंतरावजी गोंधळे साहेब अर्थात आपले लाडके आप्पा त्यांच्या समवेत जितेंद्रजी गोंधळे साहेब तसेच निलेश गोंधळी आणि संपूर्ण NSC मंडळाचे NSC खानाव मंडळाचे कार्यकर्ते यांच्या कठोर मेहनतीतून ही स्पर्धा दरवर्षी अतिशय सुंदररित्या भरवली जाते. ओके, फेअर डिलिव्हरी इथून निर्णय आला. त्यामुळे पंचांना विनंती करतोय की सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकातील सुरुवातीचे 4 चेंडू पूर्ण झाले. या 4 चेंडूच्या खेळामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 13 धावांपर्यंत मजल मारली आहे. संघाचं नाव आहे मार्शल मुळखानाव. ऑन स्ट्राईक हर्षद सुरेख चेंडू, सुंदर चेंडू. चेंडू पडला तसाच यष्टीरक्षक योगेश ह्याच्या हातामध्ये विसावला. अर्थात निर्धाव पद्धतीने या चेंडूची सांगता झाली. श्रीमेश आणि योगेश दोनही बाइंडिंग फॅक्टर श्रीराम वावे संघासाठी. षटकातील पुढील चेंडू प्रीडेटर माइंड शॉट सफल होऊन हा फटका खेचलाय. चेंडू दीर्घकाळ हवेमध्ये आपण पाहतोय. चेंडूला उंची आणि लांबी तेवढी. चेंडू गेला आर पार सीमा पार. सुंदर असा षटकार. ओव्हर वेस्ट याच्यासाठी पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यूची मागणी केली. तर मी विनंती करेन तिसऱ्या पंचांना नक्की याची दखल घ्यायची आहे. थोडीशी खराब दर्जाची गोलंदाजी आहे. जर पाहायला गेलं तर श्रीमेश हा एक प्रमुख गोलंदाज किंवा सातत्याने पहिले षटक हाताळण्यासाठी ओळखला जाणारा श्रीराम वावे संघाचा गोलंदाज. परंतु नाईट क्रिकेटचा खेळ थोडासा का होईना डे क्रिकेटपेक्षा वेगळा असतो. आपल्याकडे किती सराव असला, आपण सातत्याने जरी गोलंदाजी करत असलो तरी सुद्धा नाईट अंडर लाईट खेळणं तेवढंसं सोपं नसतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतो डेचा सामना वेगळ्या पद्धतीचा होतो, नाईटचा सामना वेगळ्या पद्धतीने होतो. पुन्हा एकदा फेअर डिलिव्हरी घोषित करण्यात आली. पंचांना पुन्हा एकदा विनंती करेन की सामन्याला सुरुवात करायची आहे. वावे संघाला विनंती की आपलं क्षेत्ररक्षण पसरवायचं. या ठिकाणी थोडंसं थांबवतोय. अर्थातच श्रीराम वावे संघाला विनंती असेल की आपण जास्त टीम मीटिंग घ्यायची नाहीये. पंच थोडा सामना स्पीडअप करायचा आहे कारण अजून देखील 7 सामने खेळवायचे आहेत. 7 सामने आतापर्यंत कंप्लीट झालेत. येणारे 7 सामने घड्याळामध्ये टायमिंग पाहिलं तर जवळपास 1:11 झालेली आहेत. सो प्लीज थोडं फास्ट घ्यायचं आहे. धन्यवाद. थँक्यू. तर आपण पाहिलं तर काही सामने नक्कीच वेळेआधी पूर्ण झाले तरी सुद्धा नंतरच्या सामन्यामध्ये थोडासा का होईना विलंब झाला. मी विनंती करेन दोनही संघांना पुन्हा एकदा थोडंसं सहकार्य करायचं आहे.
अजूनही आपल्याला दुसऱ्या फेरीचे सर्व सामने खेळायचे आहेत. त्यानंतर आणखीन एक काही सामने शिल्लक असतील आजच्या रात्रीमध्ये. तर वळूयात. षटक क्रमांक 1 पूर्ण झाले. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर काहीसा मागडा ठरलेला गोलंदाज श्रीमेश याने आतापर्यंत धावा ज्या काही खर्च केल्या स्वरूपात 19 धावांपर्यंत मजल मारले मार्शल मुलखान या संघानं. तर षटक क्रमांक 2 थोड्याच वेळात सुरू होईल. नवीन गोलंदाज कुणाल गोलंदाजी मार्कवर असेल. सामना करेल रजत. सुरेख चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क लेनचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बुंदा मारलेला चेंडू होता म्हटलं तरी चालेल. आणि हलकासा हेलिकॉप्टरचा प्रयत्न जरी झाला असला तरी सुद्धा यॉर्क लेनचा चेंडू खेळणं तेवढंसं सोपं नसतं. कैलास या ठिकाणी आपण पाहिलं तर ग्रामीण प्रीमियर लीग जी 14, 15, 16 फेब्रुवारीला होणार आहे आणि त्यासाठी फॉर्म रजिस्ट्रेशन ही फक्त तुम्हाला 30 तारखेपर्यंतच ती व्हॅलिडिटी आहे. 30 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला ते फॉर्म भरायचे आहेत. ग्रामीण संघ बरेचसे किंवा ग्रामीण खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. तर सर्वांना विनंती करतोय की तुम्ही जर अजूनही फॉर्म भरला नसेल तर प्लीज तो जेवढा लवकर भरता तेवढं भरा. 30 तारखेपर्यंत लास्ट डेट आहे. त्यानंतर ती डेट एक्सटेंड करण्यात येणार नाही याची नोंद मात्र घ्यायची आहे. धन्यवाद. होतोय खेळपट्टीकडे. अतिशय सुंदर षटक सुरू आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये मात्र एकच धाव खर्च करतोय गोलंदाज कुणाल. पुढील चेंडू हर्षद यासाठी चेंडू दाखल केला होता. फटका तेवढा टायमिंगचा नव्हता त्यामुळे झेलबाद स्वरूपात बाद व्हावं लागतंय हर्षद याला. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. पाहायला जर गेलं तर मार्शल मुलखानाव या संघासाठी सुद्धा NSC खानावचं मैदान जे आहे हे होम ग्राउंडच म्हटलं तरी चालेल. कारण दरवर्षी मुलखानाव गावची स्पर्धा सुद्धा याच मैदानावर होत असते आणि चांगला सराव असणार आहे सर्व खेळाडूंना या मैदानाचा. परंतु तशा पद्धतीचं प्रदर्शन आतापर्यंत आपण पाहिलेलं नाही आहे. तरीसुद्धा सामन्याचा अहवाल जर घेतला तरीसुद्धा सामना जो आहे हा दुतर्फी आहे. टफ फाईट आपल्याला पाहायला मिळते आणि सामना हा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार यात मात्र शंका नाही आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी नक्कीच झाली होती परंतु मागचे जे काही 3-4 चेंडू आहेत तिथे वापसी केलेली आहे श्रीराम वाविया संघानं आणि त्याचा श्रेय मी देईन खऱ्या अर्थानं कुणालला ज्यानं 3 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली आणि एक विकेटसुद्धा आपल्या नावे केलं आहे. तो वळतोय पुढच्या चेंडूकडे. ऑन द स्ट्राईक सागर गायकर. तर सागर स्ट्राईकवर आलाय परंतु तेवढ्याच उत्कृष्ट दर्जाचा चेंडू आपण कुणालच्या माध्यमातून पाहिला. आपल्या कौशल्याचं अतिशय सुरेख प्रदर्शन आपण कुणालच्या माध्यमातून पाहतोय. कारण हा चेंडू जो आहे हा स्टंप टू स्टंप लाईनला टाकला होता आणि गुडलाईन स्पॉटवरून चेंडूने हलकीशी उसळी सुद्धा घेतली. त्यामुळे बॉडी लाईनला चेंडू जो आहे हा थेट लागून यष्टीरक्षक योगेशचा वेध घेतोय. इथे सुद्धा तेच तर्रार चेंडू. स्विंग अँड अ मिस. चेंडू आला आणि चेंडू गेला. फलंदाज मात्र बघत राहिला. अतिशय अप्रतिम दर्जाचं षटक. अर्थात जशा पद्धतीने फलंदाजी केली होती कुणालने त्याहून अधिक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. एक अष्टपैलू कामगिरी ज्याला आपण म्हणू शकतो ती आपल्या संघासाठी खास करून दाखवतोय गोलंदाज कुणाल. तर अंतिम चेंडू. स्विंग अँड मिस. इन स्विंग पद्धतीचा चेंडू. सुरेख, अप्रतिम, अलौकिक, अविश्वसनीय पद्धतीची गोलंदाजी. 6 चेंडू, 1 धाव आणि 1 विकेट. कौतुक करावं तेवढं कमी. तब्बल 5 चेंडू डॉट टाकलेत. ज्या खेळपट्टीवर मागच्या 2 सामन्यांमध्ये धावांचा अक्षरशः लयलूट झाली, वर्षाव झाला, खैरात झाली. 79 धावा, 72 धावा, 50हून अधिक धावा मागच्या काही इनिंगमध्ये आपण पाहिल्या आणि तिथे आपण अशा दर्जाचं षटक टाकतोय, ओव्हर टाकतोय अशा पद्धतीची नक्कीच कौतुकास्पद अशी कामगिरी कुणालच्या माध्यमातून. यावेळी मात्र स्कोअरबोर्ड आहे हा मात्र पूर्णतः थांबला आहे. 2 ओव्हरचा सामना पूर्ण झाला आहे आणि या 2 ओव्हरमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 इथंपर्यंत मजल मारले. संघाचं नाव आहे मार्शल मुलखानाव. आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावा. तर सांगायचं झालं तर मित्रांनो अजूनही सामना संपलेला नाही आहे. मुलखानाव संघाच्या पाठीरांगांना सांगू इच्छितोय तुम्ही हिंमत हारायची नाही आहे. अजूनही तुम्हाला तेवढीच संधी आहे. 12 चेंडू 36 धावा. नवीन गोलंदाज योगेश याच्या माध्यमातून हा टाकलेला हा पहिला चेंडू संत गतीने का होईना थोडासा चेंडू टाकण्यात आला परंतु त्याचा
हवा तसा फायदा मात्र फलंदाजाला उठवता आलेला नाही आहे. एकेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. इथे एकेरी आणि दुहेरी धावाने नक्कीच भागणार नाहीये, कारण धावगती जी आहे ही जवळपास 18 ते 19ची यावेळी पाहायला मिळेल. अर्थात आवश्यक धावगती. इथे चांगला फटका आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक बनून राहील. प्रेक्षक चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स, चौकार. इथे धावांना हलकासा वेग मात्र प्राप्त होतोय. धावा होतील 2 बाद 25. नक्कीच प्रयत्न करावे लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मार्शल मुल्क नावा संघाला इथे सुद्धा चेंडूच्या गतीमध्ये बदल आणि परिणामामध्ये सुद्धा तेवढाच बदल. फलंदाज सागर बॅक टू द पॅव्हेलियन. वेगळं चित्र सुद्धा स्कोअरबोर्डवर पाहायला मिळतंय. धरणे सर मला माहिती देत आहेत की मागची जी 3 षटकं होती, पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा तिसऱ्याच चेंडूवर विकेट आला होता, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा तिसऱ्याच चेंडूवर विकेट आला होता, आणि योगेशचं जे तिसरं षटक आहे त्या ओव्हरमध्ये सुद्धा तिसऱ्याच चेंडूवर विकेट आला आहे. एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला, एक कोइन्सिडन्स म्हणू शकतो. चांगला कमबॅक आपण म्हणूयात श्रीराम वावे या संघाचा. अर्थात योगेश आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटचा एक हँडसम क्रिकेटपटू त्याला आपण म्हणू शकतो. हँडसम क्रिकेटरच्या यादीमध्ये त्याचं नाव नक्कीच उल्लेखलं जातं, आणि त्याच्या माध्यमातून तेवढीच सुरेख दर्जाची गोलंदाजी किंवा फलंदाजी सुद्धा आपण मागच्या इनिंगमध्ये पाहिली. तर अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक, आणि या 9 चेंडूमध्ये मार्शल मुल्क संघाला अजूनही 31 धावांचा पाठलाग करायला लागेल. नवीन आलेला फलंदाज कामेश पवार. केविन पीटरसन. इथे मात्र फटका बसला. बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागतोय. फलंदाज कामेश आला आणि गेला. गोल्डन टक स्वरूपात बॅक टू द पॅव्हेलियन. निश्चितपणे मार्शल मुल्क संघ नक्कीच बॅकफूटवर आहे म्हटलं तरी चालेल या वर्षीच्या हंगामात. मागच्या वर्षी नक्कीच तुफान फॉर्ममध्ये होता, आणि त्याचं प्रमुख मी उदाहरण देईन की जिथे कामेश सारखा खेळाडू सातत्याने धावा जमा करत होता प्रत्येक स्पर्धेमध्ये. फलंदाज पाठवायचा आहे. पुन्हा एकदा मी विनंती करेन मार्शल मुल्क संघाला जास्त वेळ दवडायचा नाही आहे. याच्या आधी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. तर कामेशचं मी उदाहरण देत होतो, ज्याने मल्याणच्या मैदानावर 63 धावा त्या स्पर्धेत जमा केल्या होत्या. मॅन ऑफ द सिरीजचा तो मानकरी ठरला होता. परंतु यावर्षी जसं आपण पाहतोय जशा पद्धतीने कामेशला अपयश येते, त्याचा संघ जो आहे तेवढाच अपयशाला सामोरा जातोय. अर्थात एका दुसऱ्या खेळाडूवर संघ अवलंबून नसतो, संघाचा परिणाम अवलंबून नसतो. सांघिक कामगिरी म्हणजे क्रिकेट असतं, आणि तीच सांघिक कामगिरी जी आहे ही मुल्खाना संघाची आपण न झालेली पाहतोय. आता येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावा. नवीन आलेला फलंदाज अथर्व कीर, आणि अथर्वच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. चला श्रीराम वावे संघ, आपण प्लीज विचार नक्कीच करा, परंतु लगेच सामना सुरू करा, कारण या सामन्याला प्रचंड वेळ खर्च झालेला आहे. मॅनेजमेंटच्या वतीनं सूचना येते ती फॉरवर्ड करतोय. लगेच सामना स्पीडअप करायचा आहे. पंच, आपण थोडीशी दखल घ्यायची आहे. थँक्यू निशांत. तर
अथर्व कीरचा मी उल्लेख करत होतो. एक सामना मला आठवतो याच वर्षीचा, आयोजक स्वतः होते मार्शल मुलखानाव. 8 चेंडूत 27 धावांची आवश्यकता होती मुलखानाव संघाला. विरोधी संघ होता वनवली. अर्थात 5 विकेट बाद झाले होते मुलखानाव संघाचे. आणि अशाच पद्धतीने शेवटच्या 2 चेंडूवर तिसऱ्या षटकाच्या अथर्व आला आणि सलगचे 2 षटकार ठोकले होते आणि त्या सामन्यात त्याने जान निर्माण केली होती. आणि तशाच पद्धतीने आजच्या रात्री सेम टू सेम सामना रंगला. यावेळी मात्र विरोधक आहेत श्रीराम वावे. पाहूया परिणाम सुद्धा तोच असेल की परिणाम बदलेल. अंतिम षटक 6 चेंडू 19 धावा. पहिला चेंडू फलंदाज रजत ऑन स्ट्राईक, परंतु यावेळी क्रिकेटिंग ब्रेनचा मी जसं म्हटलं वापर करतोय आणि स्ट्राईक देतोय अथर्वाला, जो या वर्षीच्या हंगामात निश्चितपणे मार्शल मुलखानाव संघासाठी महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावतोय. आता येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावा. सेम टू सेम सामना. शेवटच्या ओव्हरमध्ये मुलखानाव संघाला त्यावेळी 15 धावांची आवश्यकता होती आणि अथर्व आणि ओमकार या दोघांनी तो सामना शेवटच्या चेंडूवर जिंकवला होता. तर तीच संधी पुन्हा एकदा तेच चित्र निर्माण झाले मुलखानाव संघासाठी. 5 चेंडू 18 धावा. गोलंदाज मनीषाच्या माध्यमातून तेच तर्रार चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, उजव्या एष्टीच्या किंवा डाव्या एष्टीच्या बाहेरून चेंडू जो आहे हा उजव्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न आणि त्यात नक्कीच यशस्वी ठरला आहे. आणि वाईड लाईनला चाटून जाणारा हा चेंडू होता. पंचांनी या चेंडूला वैध घोषित केलंय. सुरेख चेंडू. चित्र बदललंय. 4 चेंडू 18 धावा. इथे ओव्हरपिच लेनचा चेंडू, चांगलं टायमिंग, परंतु फिल्डरला टार्गेट करणारा हा फटका. इथे फंबल झालाय. फिल्डर अर्थात त्याचा फायदा सुद्धा होतोय श्रीराम वावे या संघाला. जिथे एकच धाव होती तिथे 3 धावा आतापर्यंत जमा केल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न आणि 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 फलंदाज रजत धावबाद स्वरूपात बॅक टू द पॅव्हेलियन. तीन धावा कंप्लीट केल्यात. 4थी धाव जमा करत असताना आपण पाहिलं रजतने मात्र आत्महत्या केली म्हटलं ते झालं, कारण अथर्वला स्ट्राईक देणं तेवढंच गरजेचं होतं. अथर्व मात्र स्ट्राईकर आला आहे, ही एक पॉझिटिव्ह गोष्ट असेल मार्शल मुलखानाव या संघासाठी. परंतु समीकरण थोडंसं का होईना कठीण पाहायला मिळतंय, तरी सुद्धा अशक्य नाही आहे. पहिल्या 3 चेंडूवर 4 धावा आल्यानंतर उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असताना अर्थात आवश्यक धावा असतील 15. ओके, खेळपट्टी साफ करायची यानंतर. तर सामना रंगला आहे, अटीतटीचा सामना, रोमहर्षक सामना. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हारणार. 3 चेंडू 15 धावा. मनीषच्या माध्यमातून पुढील चेंडू, परंतु बॅटच्या कडेला चेंडू लागतोय. फलंदाज अथर्व. बॅक 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 टू द पॅव्हेलियन. अथर्वने आपल्या संघासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. अर्थात एकहाती सामना जो आहे हा वावे संघाला द्यायचा नाही या हेतूने किंवा या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले होते. प्रयत्नाला तेवढंसं यश मात्र मिळालं नाही आहे. यावेळी थोडीशी गावीना औपचारिकता आपल्याला मैदानात पाहायला मिळते. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 15 धावा. गोलंदाज मनीष ऑन द मार्क. तर यश हा नवीन फलंदाज आपण खेळपट्टीवर पाहिला. निर्धाव पद्धतीने या चेंडूची सांगता झाली आणि जी काही शेवटची औपचारिकता शिल्लक होती ती मात्र पूर्ण होईल. शेवटचा 1 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावा. तर या चेंडूवर मोठा फटका निश्चितपणे खेळलाय, परंतु फलंदाज बाद होईल आणि हा डाव सुद्धा संपुष्टात येईल. विजय संघ ठरतोय श्रीराम वावे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेत आपला अमूल्य सहभाग नोंदवल्याबद्दल मार्शल मुलखानाव संघाचे सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद.